जय श्रीराम पब्लिक. चला मी चाललोय कुठे दाखवतो तुम्हाला आज. आणि अभिज वाईबमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. घातला तुला तेव्हा आमचा हिंग आहे. आम्ही दोघं आलोय तर त्या झू मध्ये. माकडांना खायला देणे कायदेशीर गुन्हा आहे. माकड दिसतंय का पण कोणाला? कस काय हिरवा साप आहे? तो झोपलाय का मग तेच कळत नाही आम्हाला. खाल्ले पिल्ले का उंगी जाऊ शकते झोपायचं काय माहिती सापलं. हे बघा मगर ती पण झोपली. हे मगर आलं सांगतात रे झोप मगर न रे का माझी विचार ना बस का असं साप प्रचाप. इथं बघा का साप कसे चालल्यात. साप त्या झाडावर. इथं बघा उंदीर आणि साप. कस काय उंदीर आणि सापाची जोडी. मजा येते पण हरवलंय ती. बाळ बाळ बघा बघाय आयफोन फुटबॉल झालं. भाऊ भाऊनी उठवलंय त्याला. शेअर केला काय म्हणला तू? This is the space of साप. आपण रानात खूप साप बघितले असतील. ह्या झू मध्ये बघा. हो अजून एक आहे तिथे. हो दिस इज द रिएक्शन ऑफ बॉय. काय नागोबा डोला या लागला. कस काय सापी. इथं काय रात काहीतरी आहे ना कुठे मोठं बरं आहे तुझं. साप मामा मामा झोपला. आई यांना कोंडा दिसतंय बरं का. कस काय दिसतंय कासव. छोटा छोटा कासव आहे. तोंड हलवलं ते आता. एक तर जेवण दिसत मला काय बराबर हरणार का. एक याला मुलीचं औषध दिलं. सगळ्यांचं म्हणणं नाही ती पळायला पाहिजे पण ती पळतच नाही. एका जागी उभं राहिलंय ती. पण झालं आमचं आता. आता कुठं जायचंय. कुणीकडे जायचं आम्ही बाहेर जायचं. दिस इज चाललो भाई. ही तर नदी आहे रे. पण मोर कुठं आहे. आहे मिओ. पुढे येतो. शेकरू आहे. हे शेकरू भीमाशंकरला जास्त पाहिले जातात. साप
नाही. ऐकून येत ना. हाय हा सोल काय दिसा ना बघ. इकडून जायचं इकडून जायचं का काय बघ. नीलगाय आहे ती. बसला लागला खांदा व्हायची झूम करा की नाही थोडं झूम होते. क्वालिटी जाती फार त्याची. लाडा बाबू लाड लावलं हा आता शिकायला शूट भारी. फोटो काढ कॅमेरा बरोबर. प्रतीक प्रतीक कुठे तिकडे बसले. प्रतीक फोटो काढला. चला जो पाहून झाल्याच्या नंतर आम्ही चाललो होतो आता शंकर महाराज मठपाशी. हे सगळे आमचे मित्र. आणि चला झालं आमचं शंकर महाराज मठचं दर्शन. आणि आता आम्ही चाललोय इस्कॉनला. फर्स्ट टाइम आम्ही इस्कॉनला चाललोय. पुण्यामध्ये येऊन आम्हाला माहीत नव्हतं इस्कॉन कुठे. तर मग आम्ही सगळे मित्र पुन्हा परत इस्कॉनला. आणि इस्कॉनमध्ये जायसाठी आम्हाला रस्ता म्हणजे स्टॉप माहीत नव्हता. तर मग आम्ही ड्रायव्हर हम बस से निकले बाली बस है. बालाजीचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घातली. एक वेगळंच अमेझिंग वातावरण इथलं होतं. आणि इथल्या कलाकृती पाहून तर मी मंत्रमुग्ध झालो. तुम्ही याला कधी भेट दिली आहे का? अमेझिंग टेम्पल. वाइब्स एकदम चिल होत्या. अशा या वातावरणामध्ये तुम्हाला एकदा येऊन
भेट दिलीच पाहिजे. तर मग सगळेजण या इस्कॉनला येऊन भेट द्या आणि माझ्या ब्लॉगला लाईक, फॉलो, कमेंट करून जावा.